याच्यासाठी मी यायला पाहिजे होतं. आपण कारवाई आम्ही करतो, त्यांना वाढीव 2 वेळा दिलेली आहे. तुमच्याकडे इथनं ना बाहेर पिऊन मुलं मुली ना भांडणं करतात, एकमेकांची डोकी फोडतात आणि रात्री 2-2 अडीचला मला फोन येतात. तुमचे PSI पण सगळेजण हैराण होतात. बोलता हो चव्हाण, जरा तरी लाज रखा. तू गाजा बेच रहा था? सच बोल, गाजा मिला? सेवन किया सच बता रहे. गाजा पी रहा था, गाजा बेच रहा था, क्या कर रहा था? पी रहा था. किससे लिया इसमें से? हाँ, किससे लिया तू लेने में? कहाँ से लिया तूने? वहाँ से लेता है. अरे भाई ये मेरा छोटा वाला. हाँ बोलो. नमस्कार, आज आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत आणि आज आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावर जे ते फोकस करणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचा मुद्दा वसई विरारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की इतर कोणते मुद्दे वसई विरारमध्ये सुरू आहेत हे आपण कदाचित विसरूनच गेलो आहे. केंद्रामध्ये भाजप, राज्यामध्ये भाजप, आपले पालकमंत्री भाजपचे, आपले खासदार भाजपचे आणि इतकंच नाही तर आता वसई विरारमध्ये सत्ता देखील भाजपची आली. 35 वर्षांची सत्ता जी आहे ती मोडीच निघाली आणि भाजपने आल्यानंतर परिवर्तन येणार असं म्हणत आता गाजावाजा करायला सुरुवात केली आहे. आणि असाच एक गाजावाजा गेल्या काही दिवसांपूर्वी झाला. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी एका बारवरती जे आहे ते रात्री 2:30 वाजता रेड मारली आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी जाऊन रेड मारून हे लोकांना धडा शिकवला आणि त्वरितच पोलिसांना या बारवर कारवाई करायला लावली. आणि खरंच हे एक धडाडीचं काम होतं. आमदारांचे अभिनंदन. आमदारांनी जे केलं ते चांगलंच केलं आणि असंच करायला पाहिजे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून हे संपूर्ण जे काही गोळमाळ सुरू आहे ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. परंतु आज आम्ही अनेक प्रश्न पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना विचारू इच्छितो आणि तो महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आमदार या एकाच ठिकाणी का पोहोचल्या. आमदारांकडे अजून अनेक पर्याय होते, आमदारांकडे अजून असे अनेक ऑप्शन्स आहेत जे आम्ही आज तुम्हाला दाखवू इच्छितो. पहिले तुम्ही हे काही व्हिडिओज बघा. हे व्हिडिओज आहेत नवापूर राजोडी ह्याच परिसरांचे. नवापूर राजोडी हे समुद्रकिनारे, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की वसई विरारमध्ये सर्वात सुप्रसिद्ध समुद्रकिनारे अर्नाळा, नवापूर, राजोडी आहेत. आणि वसई विरारमध्ये टुरिझम गेल्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये वाढलं आहे. त्याचं एक मुख्य कारण आहे ते म्हणजे की राजोडीला गोव्यासारखं एक प्रतिबिंब बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की गोव्यासारखं आपल्याला बनवायचं आहे. परंतु गोव्यामध्ये जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत तेच वसई विरारमध्ये, महाराष्ट्रामध्ये आहेत का? आणि असतील तर त्याच धर्तीवर हे जे राजोडी आणि नवापूरमध्ये इलिगलरित्या बसून दारू पाजली जाते, बसून अंमली पदार्थांचं सेवन करू दिलं जातं, यावर आमदार कधी प्रश्न उचलणार असा प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आहे. आमदारांनी जिथे रेड मारली तो परिसर जो होता तो वसईचा होता. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी रेड मारली आणि जे काही केलं ते चांगलं केलं. आणि अशा प्रकारे जे सुरू नाही असायला पाहिजे त्याच्यावर त्यांनी आवाज उचलला ते चांगलं आहे. परंतु आमदार हे आम्हाला तुम्हाला विचारू इच्छितायचं आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये सत्ता जी आहे महाराष्ट्रामध्ये ती तुमची आहे. मध्ये 2.5 वर्ष जे काही उद्धव ठाकरेंची सत्ता होती त्यामध्ये कुठेतरी या संपूर्ण घटनेवरती ह्यामध्ये जेव्हा सदानंद दाते हे CP होते तेव्हा या ठिकाणी रोक लावण्यात आली होती. काही प्रमाणात हे थंड झाला होता संपूर्ण मुद्दा. परंतु आता पुन्हा एकदा जेव्हा भाजपची सरकार आली, जेव्हा भाजपची सत्ता आली, हे संपूर्ण गोष्टी पुन्हा एकदा वाढू लागलेल्या आहेत. जिथे आमदारांनी रेड मारली ती जागा चुकीची होतीच, परंतु आता ह्या ठिकाणी आमदार कधी पोहोचणार हा एक प्रश्नचिन्ह आहे. भाजपची सत्ता आहे, भाजपच्या संपूर्ण सत्तेला हे दिसत नाही आहे का की वसई विरारमध्ये किती मोकळ्यारित्या जे ते अंमली पदार्थांचं सेवन होतं आहे, दारूचं सेवन केलं जातं आहे. राजोडीमध्ये जशा प्रकारे दगडांवर बसून सेवन केलं जातं तशाच प्रकारे राजोडीचे जितके हॉटेल्स बनवलेले आहेत, ज्या प्रकारे ते छपरा बांधून बनवलेले आहेत इल्लिगलरित्या, हे मॅरिटाईम बोर्डच्या अंतर्गतच नाही आहे की तुम्ही इतक्या जवळ सर्वात आधी तर हॉटेल काढू शकता आणि जर तुम्ही काढताय त्यात तुम्ही इल्लिगलरित्या बसवून दारू पिण्याची परवानगी देत आहेत. या ठिकाणी वीज चोरीची आहे, या ठिकाणी पाणी चोरीचं आहे, या ठिकाणी कोणती सुविधा नाही आहे. जर इथे कोणताही मोठा अपघात झाला, इथे कोणती मारामारी झाली, कोणताही मोठा रेप केससारखी जरी घटना घडली तरी ह्यामध्ये जे आहे ते कोण गुन्हेगार ठरणार असा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. परंतु आमदारांना काही नाही. आमदार हे फक्त वसईच्या त्या मुख्य भागांमध्ये रेड टाकणार जिथे इतर पक्षांचे किंवा इतर पक्षांच्या नेत्यांचे काही गोळमाळ त्यांना सापडतील
किंवा कदाचित जिथे फायदा दिसेल. परंतु आम्ही तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. आज आम्ही राजोडी आणि नवापूरचा मुद्दा ह्यासाठी उचलला कारण जसं की आमदारांनी अधिवेशनामध्ये एक मुद्दा उचलला होता अंमली पदार्थांचा, ड्रग्सचा. त्याप्रकारे आता अंमली पदार्थ आणि ड्रग्स किती कमी झालेत आम्हाला माहिती नाही, परंतु जर आमदारांनी अनधिकृत बांधकामांचा देखील मोठा प्रश्न उपस्थित केला होता, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे जितके अनधिकृत बांधकामं या ठिकाणी आहेत समुद्रकिनारी आणि हॉटेल्स चालवले जातात, जेव्हा यामध्ये चौकशी झाली, यामध्ये जेव्हा फिरण्यात आलं, जेव्हा माहिती काढण्यात आली, तेव्हा भाजपचेच नेते रामदास मेहर यांचं नाव समोर येतं आहे. रामदास मेहर हे भाजपचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि यांचं वर्चस्व आहे त्या परिसरांमध्ये आणि ह्या नेत्यांचं नाव सतत समोर येतं आहे. विविध कॅफे झाले, विविध त्या ठिकाणी जे काही हॉटेल्स आहेत ह्याच्यामध्ये देखील त्यांचं नाव समोर येतं आहे, जेणेकरून जे हा पूर्ण एक लॉबी चालवली जाते इल्लिगल रेस्टॉरंटची, इल्लिगल हॉटेल्सची, इल्लिगल कॅफेजची, त्याच्यामध्ये बसून तुम्हाला बिंदासरित्या दारू पाजली जाते आहे. हा या संपूर्ण ठिकाणी जे आहे ते भाजपच्याच नेत्यांचं नाव समोर येतं आहे. म्हणून कदाचित आमदार इथे जात नसतील, परंतु हे त्यांचं राजकारणही असू शकतं. परंतु का आमदार मॅडम असतील किंवा राजन नाईक असतील यांचं लक्ष का तिकडे जात नाही आहे? आज त्यांना जिंकून जवळपास वर्ष होत आलेलं आहे, काही महिन्यातच त्यांना वर्ष पूर्ण होईल. या वर्षपूर्तीमध्ये ह्या ठिकाणी जर युवकांना पुढे न्यायचं असेल, वसई विरारचा विकास करायचा असेल, तर का त्यांचं लक्ष राजोडीसारख्या ठिकाणी जात नाही आहे, जिथे इतके मोठ्या प्रमाणात इल्लिगल रित्या जिथे दारू पाजली जात आहे, इतके कोणाचं लक्ष जात नाही आहे. आपण म्हणू शकतो की इतक्या वर्षांमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांचं लक्ष गेलं नाही. मग आमदारांचं लक्ष का जात नाही आहे? आमदार फक्त त्या एकाच किंवा एक दोन बारकडेच का जात आहेत, जिथे कदाचित इतर पक्षांचे काही साटेलोटे असू शकतात. मग त्या बार्स आणि रेस्टॉरंटचं काय, जिथे भाजपचे साटेलोटे आहेत. हे नो टॉलरन्सचं सरकार सध्या सुरू आहे. असं म्हटलं जातं की भाजपचा नेता जरी चुकीचा असला त्याच्यावर कारवाई होणार, परंतु जेव्हापासून सत्ता आली आहे आणि जितके काही घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यात त्याच्यावर आपण अंदाज लावू शकतो की वसई विरारमध्ये जिथे भाजपच्याच नेत्याचं नाव समोर येतं आहे तिथे कारवाई होणार नाही. म्हणजे कारवाई फक्त तिकडेच होणार जिथे इतर पक्षांना दाबण्याचा प्रयत्न केला जाईल, इतर पक्षांच्या नेत्यांची साटेलोटे असतील तिथेच कारवाई केली जाणार. भाजप स्वतःच्या नेत्यांवर कारवाई करणार नाही, मग ते कितीही चुकीचे असू दे. म्हणजे ह्याचा काय अर्थ निघतो की जर तुम्हाला इल्लिगल बांधकामं करायची आहेत बिंदास करा, तुम्हाला इल्लिगल बार्स चालवायचे आहेत बिंदास चालवा, परंतु तुम्ही भाजपचे नेता असले पाहिजेत. आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये जेव्हा आता रामदास मेहर यांचं नाव समोर आलं तेव्हा आता स्नेहा दुबे पंडित कदाचित शांत झाले असतील, राजन नाईक कदाचित शांत झाले असतील, कारण इतक्या वर्षानंतर मिळालेली सत्ता आता कशी वापरावी हे आमदार आता विचार करत आहेत. जो स्टंट स्नेहा दुबे पंडित यांनी केला तो कदाचित चांगलाही होता, हिताचाही होता, परंतु खरंच तो तितका योग्य होता का? जर रेड करायची आहे, जर तुमच्याकडे सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, मग का राजोडीसारखे आणि नवापूरसारखे समुद्रकिनारे का रिकामी होऊ शकत नाही आहेत? वीज चोरी केली जाते, अनेकदा यावर खूप समाजसेवींनी मुद्दे टाकलेले आहेत, पेपर टाकलेले आहेत, परंतु का त्यांना सांभाळून घेतलं जातं आणि ह्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही? तर ह्याचं उत्तर आमदारांकडे असं असेल तर त्यांनी निश्चित द्यावं आणि जर ह्याच्यावर त्यांना कारवाई करायची असेल तर निश्चित द्यावी. हा मुद्दा समोर आणायचा एकच महत्त्वाचा पॉईंट होता, तो म्हणजे इतकाच की एका दुसऱ्या बारवर कारवाई करण्यापेक्षा समुद्रकिनारे कधी रिकामी होणार हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. एका बाजूला वसई विरारचं टुरिझम वाढवायचं आहे तर ते टुरिझम असं वाढवलं जातं आहे का, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे जिथे आपण म्हणतो की गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हा भाजपने असे टोमणे मारले होते की बिल्डर लॉबी बहुजन विकास आघाडी करूनच सुरू होती, भाजपतर्फे सततचा निशाणा जो आहे तो बिल्डर विकास पार्टीकडे दिला जात होता. तर इथे आम्हाला विचारायचं आहे की भारतीय जनता पार्टी या नेत्यांना का सांभाळून घेते? भारतीय जनता पार्टी आपल्याच नेत्यांच्या दुकानांवर किंवा कॅफेजवर किंवा इल्लिगल रेस्टॉरंट्सवर आणि संपूर्ण इल्लिगलची जी एक लॉबी चालली आहे त्याच्यावर कारवाई करणार का? आमदार मॅडम तिथे पोचणार का? आणि इतकंच नाही, जर त्यांचं ते कार्यक्षेत्र नसेल, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जो कोणता बीच येतो, जो कोणता परिसर येतो, जो कोणता समुद्र येतो तिथे ते जाणार का? आणि हा जो परिसर राजन नाईक यांच्या अंतर्गत जर येत असेल तर राजन नाईक तिथे जाणार का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय. त्यामुळे इतक्या वर्षांपासूनची परंपरा मोडण्यासाठी जी स्टंटबाजी आता सध्या भाजपकडून सुरू आहे महानगरपालिकेच्या तोंडावरती ती चांगली आहे, परंतु आता पाहण्यासारखं असेल की आपल्याच पक्षाच्या विरोधात हे उभे राहून जनतेसाठी हे आमदार आणि हे खासदार जे आहेत ते उभे राहतात का? धन्यवाद.